आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये संशयित अतिरेकी घुसल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून संशयितांच्या घरी छापेमारी करण्यात आली। पुण्यातील काशीवाडी परिसरामध्ये पोलिसांनी छापेमारी केली आहे। सकाळी कमला रुग्णालयामध्ये 3 संशयित घुसल्याने गोंधळ झालेला होता। या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। तर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये संशयित अतिरेकी घुसल्याचं प्रकरण आणि या प्रकरणाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पुणे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या घरी आता छापेमारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील काशीवाडी परिसरामध्ये पोलिसांनी छापेमारी केली, तर या छापेमारीमध्ये आता काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सकाळी कमला रुग्णालयामध्ये 3 संशयित घुसल्याने गोंधळ झालेला होता। रुग्णालयातील सगळ्यांना पोलिसांनी तातडीने बाहेर देखील काढलेलं होतं। पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये काही संशयित व्यक्ती शिरल्याची माहिती सकाळी आल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। सध्या काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, पण हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि रुग्णालय प्रशासनाच्या नेमका हा लक्षात कधी आला हे जाणून घ्या। वैद्यकीय अधीक्षक आपल्या सोबत आहेत। काय सगळा हा प्रकार घडलेला आहे? तर पुण्यातील काशीवाडी परिसरामध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी सर्व रुग्णांना बाहेर काढल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील काशीवाडी भागामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे। तर थेट जाऊयात, चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून अधिकची अपडेट घेऊया। चंद्रशेखर, पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयामध्ये संशयित अतिरेकी घुसलेले होते। या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या घरी आता छापेमारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। छापेमारीमध्ये काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे का? शुभम, मी सध्या पुण्यातील काशीवाडी परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस जे आहेत आतमध्ये गेलेले आहेत। बॉम्ब शोधक पथक सुद्धा आतमध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी आतमध्ये सगळी जी तपासणी आहे ती पोलीस करताना दिसत आहेत। आज सकाळी ज्या तिघा संशयितांना पकडण्यात आलं होतं आणि हे तिघही याच ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याचा एक तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथक सुद्धा आतमध्ये आलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती सध्या पोलीस घेत आहेत। आज सकाळच्या सुमारास ज्या पद्धतीने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार समोर आला, त्यानंतर शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती। हा नेमका प्रकार काय आहे, यातली सत्यता काय आहे हे सुद्धा आता पोलीस तपासत आहेत। परंतु या तिन्ही संशयितांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकलेला आहे। त्या ठिकाणी पोलीस जे आहेत तपासणी करत आहेत हे नेमके संशयित कुठले आहेत, त्यांचं जे आधार कार्ड आहे ते जरी बिहारचं असलं तरी यांचे जे मूळ पत्ते कुठले आहेत याचा तपास जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत। चंद्रशेखर, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।